नमस्कार. आज संध्याकाळपासून ब्लॉग चालू करते. संध्याकाळचे वाजले 6. तर आज दिवसभरात काही झालंच नाही शूट करणं, कारण कामच भरपूर होती ना. आज सोमवार असल्यामुळं जरासं हे असतं, काल सुट्टी मारली ना मग रविवारची, तर मग आज जरा एक्स्ट्रा कामं जास्त राहते. तर आज आहे ना संध्याकाळी मी आता माझ्या मिस्टरांचा आहे ना हा बड्डे मंथ चालू आहे, कारण त्यांचा 31 तारखेला बड्डे आहे, 31 डिसेंबरला. तर काल मी त्यांना शर्ट गिफ्ट दिला. तर आता आज त्यांच्या म्हणजे ते आहेत मराठवाड्यातले, तर त्यांच्या साईडला आहे ना काळं वांग बनवते. काळ्या मसाल्यातलं वगैरे असं बनवते, पण छान बनतं ते, आणि बाजरीची भाकरी. तर आज मी ठरवलेलं आहे त्यांना, आज ते तर जॉबवरती गेलेले, तर ते संध्याकाळी त्यांना सरप्राईज द्यायचं की बाबा त्यांच्या तिकडची डिश बनवून. तर आणि ते त्यासाठी आहे ना कांदा आणि खोबरं असते ना, तर ते गॅसवरती आणि किंवा आपल्याकडे गावाकडे असते ते चुलीवरती असं भाजते. तर आहे ना मग आम्ही धूर इथं करतो ना संध्याकाळचं, तर मी ते त्यामध्ये आहे ना ते भाजन कांदा आणि म्हणजे खोबरं वगैरे, मग कसं त्याचा जरा फ्लेवर येईल चुलीवरचा. तर आता संध्याकाळचं 6:06ला 10 मिनटं कमी आहेत, तर मग मी तसं बनवेल. तर आज बघू आपण काय काय आहे, आणि त्यांची पण रिॲक्शन घेऊ. आणि बघू कसं, आता खूप दिवसांनी मी बनवते ते. तिकडं त्यांच्या तिकडं होते ना, तर त्यावेळेस मी बनवायची, कारण त्यांच्या तिकडे असल्यावर त्यांचीच रेसिपी जास्त ना. मग आता मी बनवेन संध्याकाळी त्यांच्यासाठी काहीतरी सरप्राईज. बघू त्यांची पण रिॲक्शन बघू, आणि आपल्याला पण छान वाटेल ते खायला, मला पण आवडतं. बघू काय काय कसं कसं बनवता येईल. आणि त्यासोबत मी बाजरीची भाकरी बनवेन आणि आपला भात, असं त्यांच्यासाठी स्पेशल जेवण बनवू. व्हेजमध्ये तर त्यांना असं इतकं जास्त म्हणजे भाज्या वगैरे आवडतात, पण इकडं भाज्या वगैरे भेटतच नाहीत. तर त्यामुळे ना त्यांच्या तिकडची डिश बनवून आपण सरप्राईज देऊ त्यांना, आणि त्यांची रिॲक्शन घेऊ. तर चला मग थोडंसं माझं लॅपटॉपवरती काम आहे, ते थोडं करन, देवपूजा करन, आणि मग मी ते बनवायची तयारी करूया आपण. तर ज्यावेळेस आपण करू ना त्यावेळेस मी शूट करते, मग बघू आपण ते यायच्या आत आपण बनवून तयार ठेवू. मग काय आल्यानंतर मग भाकरी वगैरे बनवता येते. तर बघू आपण तयारी चालू करूया. हे असे कांदे आणि खोबरे मी आता त्यात भाजतो. बघू कसं ट्राय तर करू आपण पहिला. हाय चालू आहे. पिक्चर एक जाते पटकन घरात, त्यामुळे ना त्यात टाकून देते. आता दिलं त्यात टाकून, बघूया आता. खोबरं तर असं भाजलं, हे जरा भाजायला पाहिजे होतं, पण नको, हे लय जाळलं. जरा हे थोडं असू दे, नाहीतर लयच हे कांदे आता राहिलेले त्यात. बघू, कांद्याला जरा वेळ लागेल. हे असं बघू आता किती वेळ लागतो. कांदे व्यवस्थित करू. डोळ्यातच जातं भरपूर.
होतं तोपर्यंत भात घालते. ते होईपर्यंत मी भात बीत घालून घेते. त्यासाठी मी एवढी हरभऱ्याची डाळ घेतली आणि धने थोडे घेतले. हे असं थोडं हेला जरा तेलात भाजायचं आणि मग मिक्सरला बारीक करायचं. आता भात घालते जरा. इकडं भात ठेवलेलं आहे. आता बघू झालं असेल काय बघूया. झालं नसेल पण आपल्याला पण दमधीर नाही लागत ना. अंधार पडलेला इकडं. उजेडात घेते त्याला. ते असं झालेलं आहे. आणखी जरा भाजते. हे उद्याच्या डब्यासाठी तयारी करून ठेवते. हे शेंगा सोलून ठेवते. ह्या खराब व्हायला आल्या. मेथीची भाजी बनवणार होते पण हे खराब होत चाललं. मेथीची भाजी काय चिवूनच्या फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. आता या शेंगा सोलून घेते. छान असं भाजून घेतलं. लय छान वास येतोय आणि त्याची वरची साल मी काढली कारण त्याला लयच लागलं होतं ना ते नारळाच्या ह्याचं. तर मस्त असं छान मऊ शिजलेलं आहे असं. तर बघू एवढं शेंगा सोलते आणि मी बनवते मग स्वयंपाक. भेटू नंतर. दाखवते तुम्हाला पण रेसिपी. शेंगा नंतर साफ करते. आता 6:30 वाजले. हे यायचं टायमिंग झालेलं आहे. पहिला मी वांगं बनवून घेते आणि मग नंतर आपण हे बनवू शेंगा सोलू. साफ वगैरे करू. आधी हे करून घेऊ. जरा तुमच्यासोबत पण मी शेअर करते. बघू कसं होतं. ही कढई ठेवली. त्यात आहे ना हे टाकून आहे ना सगळं जरासं भाजून घ्यायचं पहिलं. खोबरं आणि हे मी जरा बारीक करते खोबरं कारण ते लय मोठं मोठं आहे ना. मिरची पण टाकायची आहे त्यात. आणि आता बघू कसं काय काय होतं. पहिलं हे भाजून घेते डाळी वगैरे. जरा डाळ खरपूस अशी भाजून घ्यायची म्हणजे छान वास येतो. डाळीनंच मला असं वाटतं जरासं घट्टपणा येत असेल त्या भाजीला. बघू आपण त्यांना देऊ सरप्राईज कसं वाटतं त्यांच्या तिकडची हे करून डिश. जरा लालसर झाली. धने टाकते. खोबरं पण जरासं भाजून घेते. आता मिरची आणते. तिखटपणा पण आला पाहिजे ना त्या भाजीला. त्यामुळं 2 3 काढून घेते. आता जरा जळालं आहे कारण गरम भरपूर आहे. जरा मिरची आणि 3 टाकते ना मी. ह्या 3 तिखट आहेत आणि हे कांदा. मला खूप हे होतंय उत्सुकता भरपूर कसं होतं काय होतं. ट्राय तर करू. त्याचं त्यांच्या तिकडचं तर असं जमणार नाही. ट्राय तर करायला आपल्याला काय हरकत आहे. तर
हे पटकन आहे ना मिक्सरला बारीक करून घेते. आता हा मसाला वाटून घेतला मी. ह्यात मी काय टाकलं, कोथिंबीर टाकली आणि सॉरी आता काय वांग घेते. तेल टाकते. तेल जरासं जास्तच लागतं. मग अंधार पडतो इथं, 2 लाईट लावल्या तरी लाईट कमी पडतो. आणि हा मसाला आहे ना त्यामध्ये टाकून घेते. कढई तापलेलीच होती. घेते, त्यात टाकते मीठ, आवडीनुसार आपल्या मीठ. आणि हे आता मिस्टरांचाच फोन आला होता, निघाले ते म्हणून जरा गडबड करते जरासं लवकर. आता काही भाजलेलं आहे त्यामुळे काय भाजायच्याला गरज नाही. हे पण टाकून घेते. ते मसाला यात भरला ना तरी चालतं, पण ते मी गडबडीत केलं. होईल छान, प्रेमाने केलं ना होतं, छान होतं. देवाचं नाव घ्यायचं, स्वामींचं, मग होऊन जातं छान. त्याला भाजून घेते. आणि भाजल्यात पाणी टाकते. ह्यात मी कोथिंबीर पण टाकली ना, तुम्हाला सांगायचं लक्षात आहे का नाही काय माहिती. आता बाजरीची भाकरी म्हटल्यानंतर पातळच पाहिजे. इकडं आपला भात पण होतोयच, त्याला पण झाकून ठेवते. आता झालेलं आहे सगळं. आता याला चांगलं शिजू दे. जरासं पाणी टाकते आणि कसं मग शिजवून जरा ते आटेल ना, नंतर मग पाणी टाकलं की चव नाही लागत त्याला. ह्याच ह्याच्यात शिजवून घ्यायचं चांगलं मस्त. आता हे सगळा पसारा आपण आता शिजल्यावर बघू आणि त्यांना जेवायला बसल्यावरती सांगू काय आहे काय नाही. आता सांगू डाळ वगैरे बनवली असं म्हणून. तर आता मी पसारा आवरून घेते, तर शिजल्यावर बघू आपण. आला तू काय काहीतरी आहे गिफ्ट. कायचं गिफ्ट? सारखं काय गिफ्टच देत बसते, आम्हाला काही कामं नाही आहे. कळलं नाही गिफ्ट? गिफ्ट हां वांग्याची भाजी बनवलीस ना? नाही, बघ बरं. वांग्याची भाजी बनवलीस. अरे काही आता जेव. नालायक मला गमवते. कसं भाजलंस रे मग? कसं भाजलं असं? चाकू पाहिजे घे. जर आठवू दे. मीठ
मीठ कमी पडलं. मी जराच टाकलं ना. तुझं काम कशी हे करते बिया काढते. काकीने काढून ठेवलं पण आता त्याच्यातून शोधून शोधून एक 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 नाही सापडले तर साहेब डायरेक्ट हेच टाकते त्याच्यामध्ये शेंगच टाकते सोललेले. तिकडे हाय करा. हे हाय पोरगी किती कामाची, तिला हाय करायला पण वेळ नाही समजून घ्या. अच्छा हाय कर. हा इकडं ठेसा आणि ही अशी आमटी, काळी आमटी ना. हो ही काळी आमटी. आणि हे ठेसा बनवते का मस्तपैकी. आणि तिखट नाहीत मिरच्या एवढं जास्त उडते. बनवते करते सूट. हां बघा असं लसूण मिरची मीठ टाकले ना. कोथिंबीर कोथिंबीर ते तर आहे. आमच्याकडे हे नसल्यामुळे कोथिंबीर थोडी छान लागते. आहे ताजीच म्हणजे असं. मी टाकतो कोथिंबीर पण जास्त टाक. लसूण उगाच सोलला मी ते तसंच टाकायला पाहिजे होता. हो मस्त झालं असतं. लक्षातच नाही. आता याचा ठेसा करायचा. मस्त ते पाहिजे ना दगडी वरवंटा. सॉरी वरवंटाच ना. खलबत्ता. उखळ. आणि हा पाटा बघू असा इथं नाहीच भेटत काय. हो कुठं दिसलं ना तर ते खरं उचलून आणू ते. पण दुरून आणायचं म्हणलं की तेच कंटाळा असतो रे त्याला उचलून आणायचं. वास तर लय छान आला. भूक पण लागली मस्त. नाईस. भयानक ठेसा. तिखट व्हायला पाहिजे रे झणझणीतच एकदम. आमच्याकडे ठेसा म्हणते, आमच्याकडे खरडा म्हणते. सगळीकडे वेगवेगळं म्हणते. नाही मिरचीला ठेसा हा सगळ्यांना माहिती शब्द. खरडा वगैरे जरा आमच्याकडे खरडा असं म्हणते. कोल्हापूरचे वगैरे कोणी असेल ना त्याची माहिती खरडा. आमच्या जास्त असं खरडाच म्हणते. खरडा भाकरी. आमच्याकडे ठेसा भाकरी. कोणी कोल्हापूरला येऊन गेला असेल तर त्यांना माहिती असेल ना. हो जसं मी कोल्हापूरमध्ये राहिलो. काही दिवसाने आता ठेसा बनतोय. मग तुमचा बड्डे म्हणतं कसं चालू आहे. कसं चालू आहे बड्डे म्हणतं. सरप्राईज ठेसा पण आज सरप्राईज आहे. आणि वांग्याची काळी भाजी. भाकरी पण बनवली मी इथं. बाजरीची भाकरी 2 बनवली. सकाळी पण बनवली होती. झालं काय. ह्यात जरा आंब्याच्या फोडी असते तर रे कैरीच्या. कैरी बापरे. किंवा करवंद, कच्ची करवंद. आपण बनवू आता करवंद येतील ना त्यावेळेस कच्ची करवंद हे करू आपण. अरे मम्मी सांगत होती त्यांच्याकडे हे लाल हे नाही का फळीतलं. असे येऊन गेले म्हणे. एक कसं आता दुसरा लागणार म्हणे. काय म्हणते त्याला काजूची बोंडच ना. बस झालं एवढं आहे ना. वाव. चला भूक लागली इथं. यातच वेळ अजून चालू व्हायचं. आत्ता झालं शे. हो छान झालं. तिखट नसेल झालं का झालं. तिखट नाही इथले मिरच्या तिखट ना तेवढ्या. ठेसा मस्तपैकी. बाजरीची भाकरी. चला मला पण आता भूक लागली दाखवूपर्यंत. हे खाऊन घेते भरभर. हो आता मी पण जेवते. जेवण भेटू. छान. एक नंबर एकदम फुल्ल झालंय ना. हो मस्त ठेसा आहे. काय संपला.
आहे अजून भरपूर बनवला आपण. हा भरपूर बनवला होता ठेसा. हम्म. हे 2-3 दिवस जातो. आवडते आता हे सगळा पसारा आता. मग कसं झालं होतं? छान एक नंबर. हा का? ठेसाने आणखीन रंग आणला. भाजी आता थोडी राहिलेली आहे, आता ती उद्या. मस्त जेवण झालं होतं. जेवण झालं, आता चहा प्यायची इच्छा झाली आमची. बाहेर थंडी आहे ना. हम्म. ते सगळे भांडी बिंडी घासून ठेवलेली आता. हे भांडी घासून ठेवली आत्ताची. तरी जरा वातावरण गार झाल्यामुळे जरा चहा पिण्याची इच्छा झाली. तिला जरा ठेवू म्हटलं, तिने भरपूर ठेवली. माझं 2 जण पिणार म्हटल्यावर थोडी थोडी आपली दूध इकडं गरम होत आहे. मला सोबत इलायची टाकते छान मस्तपैकी. अद्रक टाकते. इलायची बस रे. अरे लय भारी लागतं ते. ठीक आहे. पितोच आहे घुटू चांगलं झाल्यावर. मला आवडतं तसं काही नाही, तू छानच बनवती. हे खिसून टाकते. तिखट असं ना, चहा तिखट होऊन जाईल. रात्रीचे वाजले 9. 9 वाजून 9 मिनटं झालेले आणि आम्ही पितोय चहा. आता मस्तपैकी बांचा चहा. आम्ही अर्धच दाखवलं होतं पूर्ण. चला चहा पिऊन घेऊ.